हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे दाल ढोकली. ही एक महाराष्ट्रीयन आणि गुजराती पदार्थांची पारंपरिक डिश आहे. गुजरातमध्ये ह्या रेसिपीला दाल ढोकली, तर महाराष्ट्रामध्ये याला चकोल्या व वरणफळ असेही म्हणतात. ही रेसिपी डाळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. डाळीमध्ये गव्हाच्या पिठाच्या पातळ पुऱ्या किंवा ढोकळ्या वापरल्या जातात. ही एक पौष्टिक आणि चविष्ट डिश आहे. ती साधारणपणे डाळ आणि मसाल्यांमध्ये शिजवून तयार केली जाते. चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम मी आपली तुरीची डाळ 2 ते 3 तास व्यवस्थित भिजवून त्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकले आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडीशी हळद आणि गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे कढीपत्ता आणि टोमॅटो आता मी व्यवस्थित चिरून घेणार आहे. बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो. तुमच्याकडे दाल ढोकली ही रेसिपी कशी बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपली इथं डाळ शिजत आलेली आहे. कुकरच्या शिट्ट्याही होत आहे. आता इथं मी दाल ढोकलीसाठी लसूण सोलून घेतला आहे आणि लसूण आता खलबत्त्यामध्ये चांगला कुटून घेणार आहे. जास्त बारीक नाही कुटायचं आहे आपल्याला, थोडंसं जाडसरच इथे आपल्याला लसूण ठेवायचा आहे. त्यानंतर मी घेतलेली आहे कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर मी त्याला बारीक चिरून घेणार आहे. आता आपल्या डाळ ढोकलीसाठी आता मसाला तयार झाला आहे. त्यासाठी टोमॅटो, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर मी हे साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर आता डाळ ढोकळी बनवण्यासाठी आपल्याला ढोकळ्या बनवायच्या आहेत. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन पीठ मी इथे घेतलेलं. आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये बेसिक मसाले. त्यामध्ये टाकणार आहे हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मी इथे टाकणार आहे ववा चांगला आपल्याला असं हातामध्ये दोन्ही हातात चुरगळून ववा आपल्याला त्याच्यात मिक्स करायचे. त्याच्यानंतर पीठ मिक्स करून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित आपण गव्हाची कणिक कसं मळतो तसं इथे मळून घ्यायचं आहे. आता आपलं कणिक व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि कणिक आपलं जास्त कडकही नाही मळायचं, नाही जास्त पातळ मळायचं आहे. एकदम मध्यम असं मळून ठेवायचं. त्याच्यानंतर आपली कुकरमधली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. त्याला मॅशरनी व्यवस्थित डाळीला मॅश करून घ्यायचं आहे. अशी छान प्रकारे आता आपली डाळ शिजून तयार आहे. त्यानंतर गॅसवर ठेवणार आहे मी कढई. इथे मी गॅस चालू केलेला आहे. गॅसवर ठेवत आहे कढई. आता आपण डाल ढोकलीसाठी आपली फोडणी तयार करून घेऊया. यामध्ये मी टाकलेलं आहे तेल. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे व्यवस्थित लालसर रंगाचे होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा डाल ढोकली खाऊ तेव्हा ते आपल्या दाताखाली थोडं क्रंची असं लागेल. आपले शेंगदाणे इथे तळून झालेले आहेत. त्यानंतर मी टाकणार आहे इथे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता चांगला मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर आपण टाकणार आहोत आपला लसूण कुटलेला, व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर आपण टाकूया ते टोमॅटो चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी टोमॅटोमध्येच टाकणार आहे चवीनुसार मीठ. टोमॅटोमध्ये मीठ टाकलं की टोमॅटो लवकर शिजतात आणि आपला वेळही वाचतो. आता टोमॅटो व्यवस्थित आपण शिजवून घेतलेला आहे. ते व्यवस्थित असं मॅश झालेले आहेत. त्यानंतर आपण इथे टाकूया आता आपले मसाले. त्यामध्ये टाकणार आहे मी हळद आणि चवीनुसार मिरची पावडर. आता हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण टाकणार आहोत आपले इथे भाजलेले शेंगदाणे. त्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये आपली शिजलेली डाळ व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे, मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत पाणी. आपल्याला जास्त घट्टही नाही ठेवायची डाळ, जास्त पातळही नाही करायची. व्यवस्थित आपल्याला डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकून आपण कोथिंबीर. आता आपली जी डाळ ढोकलीसाठी आपण आपली कणिक बनवलेली आहे ते आता 2 भागामध्ये आपण डिवाईड करू आणि त्याची व्यवस्थित पोळी लाटून घेऊया.
पोळी लाटल्यानंतर त्याचे आपण काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही याचे काप बनवू शकता. आता इथे आपले कापही तयार आहेत. त्यानंतर आपल्या डाळीला पण व्यवस्थित आता उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कट केलेले आपल्या ढोकळ्या जे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित एक 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 करून आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. डाळीला चांगली उकळी आली तरच आपण आपल्या ढोकळ्या टाकायच्या आहेत. आता व्यवस्थित आपण आपल्या ढोकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. 5 ते 7 मिनिटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्या ढोकळ्या व्यवस्थित शिजलेल्या आहे आणि वरती तरंगायला लागल्या तर समजायचं की आता या ढोकळ्या आपले शिजलेल्या आहेत. आता आपली डाळ ढोकली व्यवस्थित शिजलेली आहे. त्यामध्ये आता आपण जी आपली उरलेली कोथिंबीर आहे कट करून ठेवलेली ती आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित त्याला परत मिक्स करून घेऊ. त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता प्लेटमध्ये मी आपली डाळ ढोकली सर्व करणार आहे. डाळ ढोकली जशी दिसायला छान दिसते तशी खायला पण खूप चविष्ट आहे. धन्यवाद.